हाय हॅलो नमस्कार, मी संगीता स्वागत करते तुमचे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज ना सकाळी सकाळी हॉल आवरायला काढला होता, कारण तो मला हॉल कमी आणि स्टोअररूमच जास्त वाटत होता. कारण हॉलमध्ये खूप जास्त पसारा झालेला होता. काय होतं ना, दुकानातील काहीही असो तुमचे दादा आणतात आणि हॉलमध्येच टाकून देतात. हे पहा, हे गुळाच्या भेल्यांचं कार्टून पण या रिकाम्या पृष्ठांखाली दबलेलं होतं. आता मला दिसलं, मग मग मी त्या गुळाच्या भेल्या एका कॅरीबॅगमध्ये भरून दुकानात घेऊन गेली. त्यानंतर हे स्विच बोर्ड पण थोडेसे पुसून घेतले, कारण रस्त्यावरचं घर आहे ना, धूळ जास्त प्रमाणात उडते आणि ते या पांढऱ्या स्विच बोर्डवर लवकर उठून दिसते. म्हणून हॉल साफ करून झाल्यावर आली किचनमध्ये, कारण मला करायचा होता किचन ओटा साफ. पण मला हे कंटेनरही असे थोडेसे चिकट झालेले दिसले, त्यामुळे मी आता हे खालचे कंटेनर साफ करायला काढले. पण हे सर्व काही मी आता रिकामे करून घासणार नाही, कारण 7-8 दिवसापूर्वीच हे सर्व कंटेनर मी घासून घेतलेले होते. म्हणून आता त्यावर फक्त ओला कपडा मारला. ओल्या कपड्याने आता मी इथे सर्व ग्लासचे कंटेनर पुसून घेतलेले आहेत. आणि त्यानंतर ओला कपडा मारून झाल्यानंतर मी इथे एक कोरडा कपडा घेऊन कोरड्या कपड्याने ही सर्व कंटेनर असे स्वच्छ कोरडे करून घेतले. आणि त्यानंतर हा ग्लासचा शेल्फ आपण इथे बसून घेतलेला आहे आणि आपली शेगडी पण इथेच आहे. त्यामुळे भाजीची फोडणी दिली की त्याचा तेलकट धूर उडतो आणि हे शेल्फ असे चिकट वाटतात. म्हणून लगे हात मी इथे शेल्फवरही हात मारून घेतला आणि ह्या स्टाईलवरही थोडासा ओला कपडा मारून घेतला आणि विंडोही पुसून घेतली. आणि त्यानंतर आता ना माझे सर्व शेल्फ आणि कंटेनर स्वच्छ करून झालेले होते. आणि मला हे जिथल्या तिथे लावायचं सुद्धा होतं, कारण किचन वाट्यावर सर्व पसाराच दिसत होता आणि किचन वाट्यावर पसारा मला अजिबात आवडत नाही. म्हणून मी लगे हात हे कंटेनर जिथल्या तिथे लावून घेतले. आणि आता मला ताबडतोब स्वयंपाकालाही लागायचं होतं, कारण 9 वाजलेले होते आणि 10ला मुलांना जायचं असतं. तर आता मला एका घंट्यात सर्व काही आवरायचं होतं. म्हणून आता मी इथे कंटेनर लावून घेतले आणि हे बघा, माझे कंटेनर लावून झालेले आहेत. आणि त्यानंतर म्हटलं आता सर्व साफ झालेलं आहे, तर फ्रीजवर सुद्धा थोडासा ओला कपडा मारून घेऊ. त्यानंतर फ्रीजही मी पुसून घेतला आणि थोडासा कपडा मारल्यानंतर आपलं फ्रीजही चकाचक निघलं. आणि त्यानंतर लागली स्वयंपाकाला. तर स्वयंपाकात आज काय करायचं हा आपल्या बायकांना रोजच प्रश्न पडतो. पण आज माझ्या घरातला सर्व भाजीपाला संपलेला होता, म्हणून माझ्या घरात टोमॅटो शिल्लक दिसले, तर मी टोमॅटोच घेतले आणि म्हटलं आज टोमॅटोची चटणीच करते. तर इथे माझे सर्व टोमॅटो कट करून झालेले आहेत आणि टोमॅटोची चटणी कशा प्रकारे करते ते तुम्ही पाहत राहा. तर या ठिकाणी मी हिरवी मिरची आणि लसूण घेऊन याची जाडसर अशी चटणी करून घेतली. आमच्याकडे चटणीच म्हणतात ताईंनो, पण तुमच्याकडे काय म्हणतात ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर पहा, मी येथे अशी जाडसर चटणी करून घेतली. आणि त्यानंतर गॅसवर कढई ठेवून कढईमध्ये थोडंसं तेल टाकलं. तुम्ही तुमच्या गरजेनुसार तेल टाकू शकता. आणि त्यामध्ये जिरं टाकलं. मोहरी मी टाकत नाही ताईंनो सहसा, मला मोहरी जास्त आवडत नाही. त्यानंतर जिऱ्यामध्ये कांदा टाकून घेतला आणि त्यानंतर कांदा हा चांगला सोनेरी कलरवर येईपर्यंत परतून घेतला. आणि त्यामध्ये आपण लसूण आणि मिरचीची जाडसर अशी कुटलेली चटणी याच्यामध्ये टाकून दिली. आणि त्यानंतर आपण कट केलेले होते टोमॅटो टाकले आणि त्यानंतर त्याच्यावर हिरवीगार अशी कोथिंबीर टाकली आणि छान असं सगळं परतून घेतलं. थोडा वेळ असंच राहिल्यानंतर त्याच्यावर मी मीठ टाकलं. मिठाने टोमॅटो हे लवकर मेल्ट होतात. आणि एक मोठी शिमला मिरची घरामध्ये होती, तेही कट करून घेतली. चला म्हटलं तोंडी लावण्यासाठी शिमला मिरचीही बनवू. त्यानंतर आपले टोमॅटो छान असे मेल्ट झाले होते. मेल्ट झाल्यानंतर 2-3 चमचे शेंगदाण्याचा कूट टाकला. शेंगदाण्याच्या कुटाने टोमॅटोच्या चटणीला आणखीन जास्त टेस्ट येते. तर पाहताय इथे माझी शिमला मिरची ही बनवून झालेली होती. ही शिमला मिरची हळद जिरं टाकून अगदी थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकून अशी छान होते. आणि तुम्ही भरलेली शिमला मिरचीही बनवू शकता, ते पण छान होते. त्याची पण रेसिपी मी लवकरात लवकर आपल्या व्हिडिओवर टाकीन. आणि त्यानंतर माझ्या पोळ्याही झालेल्या होत्या. पोळ्या झाल्यानंतर मी दादूचा डबाही पॅक केला, कारण त्याचा जाण्याचा टाईम झालेला होता.
मुलं स्कूलमध्ये गेली आणि त्यानंतर मी आले दुकानामध्ये. हे बघा, आता मी दुकानामध्ये बसलेले आहे आणि तुमचे दादा चाललेले आहेत गाडी घेऊन. तर आता तुमचे दादा गेलेले आहेत ताईंनो, आणि आता माझी ड्युटी लागलेली आहे दुकानामध्ये. दादा गेले आणि अर्ध्या घंट्याने पाहत ताईंनो किती जोराचा पाऊस चालू झाला. आणि यावर्षी तसाही पाऊस कमीच आहे. 8-10 दिवसातून थोडा थोडा पाऊस पडतो. मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी खूपच कमी पाऊस वाटत आहे. आणि त्यानंतर तर आता संध्याकाळचे 5 वाजलेले आहेत आणि सकाळपासून हे आपलं दुकान बंदच आहे, कारण शटर बंद पडलेलं आहे. आणि हे बघा, तुम्हाला दाखवते, शटर दुरुस्त करणारे दादा आलेले आहेत आणि ते आता शटर दुरुस्त करत आहेत. ते शटरला काय झालं ते तुम्हाला पुढे सांगते ताईंनो. तर हे बघा, इथे हे दादा आलेले आहेत आणि सकाळपासून दुकान हे बंदच होतं. ते कशामुळे ते सांगते मी पुढे तुम्हाला. आणि हे बघा, इथे या दादाने दुकान उघडलेलं आहे. तर आता तुमचे दादा आलेले होते घरी आणि त्या शटर दुरुस्त करणाऱ्या माणसांचं शटर दुरुस्त करूनही झालेलं होतं. त्या आणि दादांनी येताना थोडासा भाजीपाला घेऊन आले होते. म्हणून म्हटलं चला भाजीपाला हा आताच धुवून ठेवते, कारण सकाळी मग डब्याची जास्त धावपळ माझ्या मागे होत नाही. आणि तसाही मी भाजीपाला आणता बरोबर धुवून ठेवत असते, कारण मला तसा भाजीपाला ठेवलेला आवडत नाही. तर मग आता तुम्हाला सांगते ताईंनो, आज आपलं दुकान का बरं बंद होतं ते. तर आता भेटते ताईंनो तुम्हाला. तर आता वाजलेले आहेत रात्रीचे 9 आणि आमची जेवणं वगैरे झालेली आहेत. आणि आज ना माझी खूप अशी जास्त दगदग झाली ताईंनो. ती कशी ते तुम्हाला सांगते. तर आज सकाळी मुलांचं आवरलं आणि मुलं निघून गेली. त्यानंतर तुमच्या दादालाही ट्रिप आली होती, त्यामुळे तेही गाडी घेऊन निघून गेले. आणि त्यानंतर ना आमच्याकडे खूप मोठा असा पाऊस झाला. पण पाऊस झाला आणि मी विसरूनच गेले होते की मी गच्चीवर कपडे सुकायला ठेवलेले आहेत म्हणून. कपडे लगभग ओलेच झाले होते, तरीही मी घाईघाई दुकानाचं शटर बंद केलं आणि घाईघाईने माझ्याच्याने ते शटर जरा जास्त जोरानं आदळलं गेलं. आणि त्यावेळेस मला हा अंदाजा नव्हता की आता हे शटर उघडणारच नाही म्हणून. बंद केलं, दुकान बंद केलं आणि कपडे वाळत घालेले होते ते काढायला गेली. कपडे वगैरे काढून झाले, त्यानंतर कपडे घरातच सुकायला टाकले आणि नंतर थोडं थांबून दुकान उघडायला गेले तर ते शटर माझ्याच्याने वरतीच होत नव्हतं. मी शेजारच्या दादालाही आवाज दिला, पण त्यांच्याच्यानेही ते शटर वर होतच नव्हतं. तर मी जरा वेळ तिथेच प्रयत्न केला, पण ते काही जमलंच नाही. त्यानंतर मी तुमच्या दादांना कॉल केला आणि दादांचा एक मित्र होता, त्यांच्याकडून दादांनी त्या शटर दुरुस्त करणाराचा नंबर घेतला. आणि आज संध्याकाळपर्यंत ते माणसे येईपर्यंत आणि शटर दुरुस्त करेपर्यंत आपलं दुकान हे बंदच होतं. दुकान बंदही असून आपल्याला हे काही सिटी नाही की लोक येतील, पाहतील आणि दुकान बंद असले तर चालले जातील. जर गावाकडे असं आहे की कारण आपलं घर हे दुकान घराला अटॅच असल्यामुळे आपल्याला घरातूनही सामान द्यावंच लागतं. त्यामुळे खूप जास्त अशी माझी दगदग झालेली आहे. आणि तर असं काही घडलं ताईंनो आज माझ्यासोबत. चला मग आता बरीच रात्र झालेली आहे आणि आता व्हिडिओची इथेच एंडिंग करते. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना गुड नाईट.